श्री शंकर प्रसन्न हरिभक्त परायण संत कवी श्री दासगुरु महाराज कृत श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 19। श्री गणेशाय नमः। जय जय आजी आनंद कंदा, जय जय आजी अभेदा, माझे नमन तुझ्या पदा, असो सर्वदा अनन्य भावे। हे राघवा रघुपती, पावाता शीघ्रगती, माझा अंत पाहशी किती, हे काही कळेना, खऱ्या थोरांची कठोरता, नाही शोभत आता, याचा विचार काही चित्ता, करा आपल्या एकाळी। मी दीनवाणी मारितो हाका, मला दगा देऊ नका, हे जगदीशा जगन्नायका, पावा दास गणुस। महाराजच असता शेगावात, विप्र एक काशीनाथ, जो खंडेरावांचा होय सुत, गरदेव पणाव जयांचे, तो आला दर्शना, समर्थांचे वंदिले चरणा, मूर्ती पाहून त्यांच्या मना, आनंद झाला अतिशय। माझ्या सन्मानीय वडिलांनी ती जी जीवनमुक्तीची लक्षणे लिहिली अनुभवाने, त्यांची प्रत्यक्ष मूर्ती ही माझे भाग्य धन्य धन्य, म्हणून हे पाहण्या चरण आलो खामगावाहून, त्यांचे सार्थक झाले की, तो समर्थांनी लीला केली, कोपर खेळी मारली, काशीनाथाच्या पाठीस बली, आपल्या परमकृपेने जा तुझा हेत पुरला, वाट पाहे तारवाला, या भाषणे घोटाळला, काशीनाथ मानसी, म्हणे कामना माझे ठाई, मी न आलो मागण्या काही, तारावयाशी पायी, वाट पाहतो काय हे, त्यांचे गुढ कळेना, पुसण्या छाती होईना, निमुटपणे वधून चरणा, गेला निघून खामगावी, तो तारवाला शिपाई, उभा दारात होता पायी, तार घेतली घाई घाई, कशाची ती बघण्यास, तारेत हा मजकुर, तुमचा केला तकुर, मुनसपीच्या हद्यावर, मोर्शी तालुक्या कारणे, ते पाहता आनंदला, कोपरकिळीचा अर्थ कळला, त्या काशीनाथ पंथाला, पहा संताचे ज्ञान कैसे, असो एकदा नागपुरी, समर्थांची गेली स्वारी, गोपाळ बुटी यांच्या घरी, त्यांच्या हाती अग्रहाणी, ही भोसल्यांची राजधानी, पूर्व काळी होती जाणी, त्या शहराची आज दिनी, देना झाली विबुध हो, स्वातंत्र्य रूपी पाण गेला, खरा धनी या चकटरला, परक्यांचा बोलबाला झाला तया शहरात, गजगोडे पालख्या पार, नाहीशा झाल्या साचार, रस्त्याने फिरे मोटार, अति जोराने विबुध हो, असो हा महिमा काळाचा, नाही दोष कवनाचा, वाडा गोपाळ बुटीचा, होता सीता बरडीवर, त्या भव्य सदनात, नेऊन ठेवले सद्गुरुनाथ, जैसा वाघ किल्ल्यात, कोंडून या टाकावा, बुटीचा ऐसा विचार, या सीता बरडीवर, महाराज ठेवावे निरंतर, जाऊ न द्यावे शेगावा, अक्रूराने कृष्णाला, जैसा मथुरे माझी नेला, तूच प्रकारे ते झाला, काय वर्णन करावे, शेगाव पडले भणभणीत, अवघे लोक दुःखित, विनविती हरिपाटला प्रत, महाराज येत आना हो, पुढी मधून गेला प्राण, गुण पुसे तिज लागून, तेसे समर्थ वाचून, शेगाव हे प्रेत पहा, तुम्ही गावचे जमीदार, खरा याचा विचार, बुटी मोठा सावकार, तेतन आमचा लाग लागे, टक्कर हत्ती हत्तींची, होणे आहे योगेसाची, येते आम्हा समकोल्ल्याची, नाही मुळी किंमत, जंबू माळीच लढा याला, मारुती हाच योग्य ठरला, जिंकावया कर्णाला, झाली योजना अर्जुनाची, तुम्ही नागपुरा प्रति जावे, समर्थांशी घेऊन यावे, आम्हा अवघ्यास सुखवावे, हीच आहे विनंती, इकडे बुटीच्या घरात, आजुर्वेदे राहिले संत, जेवी हस्तिनापुरात, कृष्ण नाही आनंदला, महाराज म्हणती बुटीसी, जाऊ दे मज शेगावासी, या आपल्या भव्य सदनासी, ठेवून आम्हा घेऊ नको, ते बुटी मुळीच मानिना, समर्थ जाऊ देईना, अनागोदीच्या रामाया राम राणा, बुटी वाटे निसंचय, बुटी भाविक होता जरी, अहंता नव्हती गेली खरी, श्रीमंतीचा गर्व भारी, त्यांच्या ठाई वसतसे, रोज ब्राह्मण भोजन, समर्थापुढे स्थापजन, परीचे गावाचे तजन, बंदी त्या तो करीतसे, जाऊन देई दर्शना, शेगावाचे लोकांना, बिगर परवानगी श्रीमंत सदना, जाता नाही कवनासी, शेगावचे लोक भले, जरी आणावया गेले, परी न काही उपाय चाले, गेले तसेच आले परत, इकडे भक्त पाटील हरी, काही मंडळी बरोबरी, घेऊन निघाला नागपुरी, समर्थांशी आणावया, बसला अग्निरथात, त्याच्या वेळी बदले संत, त्या गोपाळ बुटी प्रत, येणे रीती ते का, अरे गोपाळा पाटील हरी, निघाला यावया नागपुरी, तो येण्याचा आतपरी, मला येथून जाऊ दे, तो येत आल्यावर शांतता नाही राहणार, तो पडला जमेदार,
याचा विचार करावा. तुझ्या धनाच्या जोरावरी उड्या याचा निर्धारी, तो मनगटाच्या बळावरी नेही रमजला येथून. हरी पाटील तेथे आला, शिपायाने अटकाव केला, तरी तो न त्याने मानिला. प्रवेश केला सदनात, गोपाळ बुटीच्या घरी पंगत होती थोर खरी. पाटील आले चावसरी, आले ब्राह्मण भोजना, ताटे चांदीचे अवघ्यास, शिज समचे पाठ बसण्यास, होत्या पातळ पदार्थास, वाट्याजवळ चांदीच्या नानाविध पक्वाने, होती भोजना कारणे, मध्यभागासन त्याने मांडले समर्थ बसण्यास. ऐशी बुटीची श्रीमंती, तिचे वर्णन करू किती, ज्याला कुबेर बोलती लोक नागपूर प्रांतीचा. असो हरी पाटील सदनात, आले समर्थाने न्याप्रत, तो महाराज निघाले धावत, द्वारी त्यास भेटावया. वासरा काय पाहुण, जैसी येई धावून, तैसे स्वामी गजानन पाटलासाठी धावले. चाल हरीशे गवासी, येथे मुळी न राहणे मसी, तू आलास न्यावयासी, हे फार बरे झाले. समर्थ जाऊ लागले, ते गोपाळाने पाहिले, अनन्य भावे चरण धरिले. समर्थांचे येऊन, विक्षेप माझा गुरुराया, नका करू या समया, दोन घास घेऊन या, इच्छित स्थला मग घ्या जावे. तैसेच बुटी पाटलांसी, बोलू लागले विनयसी, तुम्ही घेऊन प्रसादासी, जावे हेच मागणे. येत न राहती महाराज, हे समजून आले आज, पंक्तीत माझी राखलाज, तुम्हीच पाटील एधवा. आत्ताच समर्थ गेले जरी, लोक उपाशी उठतील तरी, आणि अवघ्या नागपुरी टीका माझी होईल पहा. भोजने होईपर्यंत महाराज राहिले तेथ, शेगावाची समस्त मंडळी पंक्तीस जेवली. भोजनोत्तर तयारी निघण्याची ती झाली खरी, दर्शनाची भीट भारी झाली बुटीच्या वाड्यात. कुटुंब गोपाळ बुटींचे, जानकाबाई नावाचे, परमभाविक होते साचे. गृहलक्ष्मीच होती जी, तिने केली विनवणी महाराजांचे चरणी. माझा हेतू मणीच्या मणी, बसू पाहतो गुरुराया. तही महाराज बोलले, तुझ्या मना मी जाणितले, ऐसे म्हणून लाविले कुंकू तिच्या कपाळास. आणखी एक पुत्र तुला परम सद्गुणी होईल भला, अंती जाशील वैकुंठाला, सौभाग्यासह बाळे तू. ऐसा आशीर्वाद देऊन निघते झाले द्यागण, त्या सीताबर्डी होऊन आले रघुजींच्या घरी. हा बोसला राजा रघुजी, उदार मनाचा भक्त गाजी, ज्याने ठेविला रामराजी आपल्या शुद्ध वर्तने. त्यांचे लौकिकी राज्य केले, ते आश्वासत होते भले, शाश्वत स्वरूपाचे आले, सुध गुरु भक्तीचे राज्य करा. उत्तम प्रकाराचा आदर केला राजाने साचार, त्यांचा घेऊन पाहुणचार, राम रेटकासी गेले पुढे. तेथे रामाचे दर्शन घेऊन आले परतून, शेगावाच्या मठा जाण हरिपाटला समवेत. धार कल्याणाचे रघुनाथ, जे थोर साधू मोगलाईत, होते ते भेटण्याप्रत. समर्थ आले शेगावी, अध्यात्माची बोलणी सांकेतिक केली दोघांनी, त्यांचा भावार्थ जाणण्या कोणी तेथे नव्हता समर्थ. श्री वासुदेवानंद सरस्वती, कर्मयोगी ज्यांची प्रीती, कृष्णांटकात ज्याची महती, माणगावी जन्म ज्याचा, ते येण्याचे अगोदर बाळाभाऊच साचार. बोलते झाले गुरुवर स्वामी गजानन सिद्धयोगी, अरे बाळा उदयिक, माझा बंधू येता एक, मज लागी भेटण्या देक, त्यांचा आदर करावा. तो आहे कर्मठ भारी, म्हणून उद्या पथांतरी, चिंध्या न पडू द्या निर्धारी, अंगण स्वच्छ ठेवा रे. चिंधी कोठे पडेल जरी, तो कोपेल निर्धारी, जगतमणीची आहे दुसरी प्रतिमा त्या स्वामीची. तो कराडा ब्राह्मण, सुचिरभूत ज्ञान संपन्न, हे त्यांचे कर्मठपण, कौचा परी समजावे. ऐसे बाळा साधले दिवशी, सांगते झाले पुण्यराशी, तो एक प्रहर दिवसासी, स्वामी पातले ते ठाया. एकमेकासी पाहता, दोघे हसले तत्वता, प्रजोभयंतांच्या चित्ता, झाला होता अनिवार. एक कर्माचा सागर, एक योग योगेश्वर, एक मोगरा सुंदर, एक तरु गुलाबाचा, एक गंगा भागीरथी, एक गोदा निश्चिती, एक साक्षात पशुपती, एक शेषशाही नारायण. स्वामी जेव्हा मठात आले, तेव्हा गजानन होते बैसले, आपल्या पलंगावरी भले, चिटक्या कराने वाजवित. स्वामी येता चिटकी वांबली, दृष्टादृष्ट दोघा झाली, ते स्वामींनी विचारली, आज्ञा परत जावया. फार बरे म्हणून गजानने तुकविली मान, स्वामी गेले निघून, बाळाचं कौतुक वाटले. बाळ म्हणे गुरुराया, हे दृश्य पाहुनिया,
संशय उपजला चित्ता ठाया, त्याची निवृत्ती करा हो. त्याचा मार्ग अगदी भिन्न तुमच्या ह्या मार्गाहून, ऐसे साच असून तुमचा बंधू कसा तो? ऐसा प्रश्न ऐकिला, समर्थ देती उत्तर त्याला. बरवा प्रश्न बाळा केला, त्वा हाज आम्हा ते. ईश्वराकडे जाण्याचे 3 मार्ग असती साचे, हे 3 मार्ग ज्ञानाचे. गावा जाऊन मिळतात स्वरूपे त्यांची भिन्न भिन्न, दिसती पाहना कारण तेने घोटाळावरित मन. पाहणारांचे राजसा 16 ओळे संध्या स्नान, व्रत उपोषणे अनुष्ठान. या कृत्या लागून अंगे म्हणावी कर्माची, या अंगे जो आचारी निर्लासपणे खरी, तोच समजावा भुवरी ब्रह्मावेता कर्मठ. आदिकणिनेत होता कर्म मार्ग नये आता, म्हणून विशेष तत्परता ठेविली पाहिजे आचरणी. येथे एवढीच खबरदारी घ्यावी लागते जाण खरी, परापकारणे दुरंतरी कदा त्याने ताडू नये. आता भक्ती मार्गाचे एक हे लक्षण साचे, भक्ती पंथाने जाणाराचे मन पाहिजे शुद्ध अंती. मलिनता मना ठाई असेही राहिल्या पाही, त्यांच्या हाता येत नाही भक्ती रहस्य बापारे. द्या प्रेम लीलता अंगी पाहिजे तत्वता, श्रवणी पूजने असता पाहिजे त्यांची विशेष. मुखा माझी नामस्मरण करणे हरीस जाणून, ऐशी अंगे असती जाण या भक्ती मार्गाला. या अंगासह जो भक्ती करी त्यालाच भेटे श्रीहरी. भक्ती मार्गाची नये सरी त्याचा विधी सोपा असे, परी तो करण्या आचरण कर्माहून कठीण जाण. जेवी गजाननाचे जवळपण नेत्रा लागी दिसतसे. आता योग मार्ग 3रा सांगतो मी एक खरा, या योग मार्गाचा पसारा दोघापेक्षा जास्त असे. परी हा पसारा निश्चेसी आहे ज्याचा त्याचे पाशी, योग मार्ग साधण्यासी बाहेरचे न काही लागे. जेवढे आहे ब्रह्मांडात तेवढे आहे पिंडात, त्या पिंडातील साहित्य घेऊन योग साधावा. आसने रेचक कुंभक इडा पिंगलेचे भेद देख, धोती मुद्रा त्राटक कळले पाहिजे मानवा. कुंडली आणि सुषुम्ना यांचे ज्ञान पाहिजे जाणा, आधी योग करणाऱ्यांना तरीच तो साधेल. या 3 मार्गांचे अंतिम फळ ज्ञानसाचे, परी ते ज्ञान प्रेमाचे विनसता कामा नये. जे जे कृत्य प्रेमाविन ते ते अवघे आहे शिन, म्हणून प्रेमाचे रक्षण करणे 3 मार्गात. काळा गोरा खुजा थोर कृपा आणि सुंदर, हे शरीराचे प्रकार त्याची न बाधा आत्मा ते. आत्मा अवघ्यांचा आहे एक, तेथे न पडे कदा फरक. शरीर भेद व्यवहारिक त्याते कौतुक काही नसे, तीच या 3 मार्गांची स्थिती तंतोतंत साची. बाह्य स्वरूपे भिन्न त्याची, परी मूळ कारण एक असे. मुक्कामास गेल्यावर मार्गाचा नवरे विचार, जो मार्गी चालतो नर महत्व त्यांचे त्यास वाटे. पत चालण्या आरंभ झाला परी मुक्कामास नाही गेला, अशातच होता भला तंटा पेथा विमानाने. या 3 मार्गाचे ते पंथ मुक्कामी पोचल्या होती संत, मग तयाच्या संबंधात द्वेत नसे एतुलेही. वशिष्ठ वामदेव जगतमुनी अत्री स्वारा शारशाढल्य मुनी, हे कर्ममार्गाच्या सेवनी मुक्कामासी पोहोचले. व्यास नारद कया दुकुमर, मारुती शबरी अक्रूर, उद्धव सुदामा पार्थ विदुर, हे गेले भक्ती मार्गे. श्री शंकराचार्य गुरुवर मच्छिंद्र गोरख जालेंदर, हे चढले जिना थोर. या योग मार्गाचा जो वशिष्ठ लाभ झाला, तोच विदुराच्या पदरी पडला, तोच मच्छिंद्राने भोगिला. फळा माझी परकणसे तीच प्रथा पुढे चालली, येतन शंका घ्यावी मुळी. कर्म मार्गाची रक्षिली भुज श्रीपाद वल्लभे, नरसिंह सरस्वती येतीवर तेसेच झाले साचार. ठिकाण त्यांचे गाणगापूर, वाडी औदुंबर ख्यात जगी. नामा सावता ज्ञानेश्वर, सेना कान्हू चौका महार. दामाजी पंत ठाणेदार, गेले भक्ती मार्गांनी. शेख महम्मद श्रीगोंद्यात, आनंदी स्वामी जालन्यात. सुरजी अंजन गावात, देवनाथ चाहते योगांचे. तेसेच आहे सांप्रत कर्ममार्गी वासुदेव व्रत. मी धरला भक्तिपंथ आणिक बहुता जनांनी. पळूसचे धोंडी बुवा, सोनगिरचा नाना बरवा. जालन्याचे यशवंतरावा, भक्तिपंथ साध्य झाला. खल्ला माती विदेही, तेवी शिर्डीचे बाबासाई. गुलाबरावांचे ठाई, ज्ञानदृष्टी असे रे.
पहा चांदूर तालुक्याचा, वरखेडे नामे गावाचा, आडकुजी नामे संतसाच्या, गेला याच वाटेने. पुनमुरा गावचे संतरत्न, जिंगराजी तो होय जाणो, तेवी नागपूरचे ताजुद्दीन, भक्ती मार्गासी चाहते. या अवघ्या संतांचे आचरण भिन्न प्रकारचे, परी अधिकारी कैवल्याचे ते वेसली होऊनी. मार्ग सो कोणताही त्यांचे मुळी महत्व नाही, जो मुक्कामास जाई त्याचे कौतुक करणे असे. आम्ही ही भावंडे सारी येतो झालो भूमीवरी, कैवल्याच्या मार्गावरी भाविका आणून सोडावया. जे ज्याला आवडेल तिकडे तो जाईल, आणि मोक्षरूपी भोगील फल त्या त्या पंथा चरोणी. आता नको पुसू काही, हे न कोणा सांगे पाही, निवांत बसू दे ठाई पेसणेपणाच्या पासुडीने. ज्याची निष्ठा बसेल वाजो माझा असेल, त्याचेच कार्य होईल इतरांची ना जरूर मला. त्यासी अनुमाताप झाला, ब्रह्मज्ञान सांगते त्याला, उगीच तरकटी वात्रटाला स्फोट त्यांचा करू नये. कोणी काही म्हणत आपण असावे निवांत, तरीच भेटे जगन्नाथ जगद्गुरु जगमदात्मा. ऐसा उपदेश ऐकिला बाळाभाऊंच्या नेत्राला, प्रेमाश्रूंचा लोटला पुरतो न आवरे त्या. अष्टभावा दाटले शरीरा रोमांच उमटले, वैखरी जे संपले कामतेने सहजची. मोनेज केला नमस्कार, श्री गजानन साधू थोर, वऱ्हाड प्रांताचा उद्धार करावयासी अवतरला. साळूबाई नावाची एक कोण शाखेची, ती होती महाराजांची मनापासून भक्तीनं. तिला महाराज एक दिनी ऐशा परी बदले वाणी, डाळ मीठ घेऊनी स्वयंपाक करी अहोरात्र. जे येतील तयांना साळू घाल भोजना, येणेच तू नारायणा प्रिय होशील निसंशय. ती साळूबाई मठात आहे अजूनपर्यंत, जी वेजापूरचे असे सत्य माहेरवाडे घोडेजीचे. प्रल्हाद बुवा जोशाला होता कृपेचा योग आला, तो न तया फलद झाला तयाचे दुर्दैवय. खामगावच्या सानिध्यासी जलंब गाव पर्येसी, त्या गावचा रहिवासी तुळशीराम एक असे. पुत्र या तुळशीरामाचा आत्माराम नावाचा, होता तेल बुद्धीचा वेदायनी प्रेम ज्याचे. हा धर्मपीठ वाराणसी, जी भागीरथीच्या तटाकाशी, तेथे गेला दैनासी वेद वेदांग स्मृतीच्या. प्रत्यही भागीरथीचे स्नान, मधुकरीचे सेव्यान्य, गृहगृहांते जाऊन करी अध्ययन श्रुतीचे. श्रोते विद्यार्थीना तरी अध्ययना जाती देशावरी, शिकण्याऐवजी बरोबरी करू लागते चेनते. चेनी माझे गुंतल्या म्हण, मग कशाचे अध्ययन, विरुड लांब्या लागून लागता नाश रसाचा. आत्माराम नव्हता या परी, विवेक संपन्न असताचारी, विद्या अवघी करून पुरी आली निज देशाते. स्वदेशी येतासे गावासी, गेला असे अतिहर्षी, हजरी ती द्यावयासी श्री गजानन महाराजा. तो वेद विद्येचा जाणता, गजानन केवळ ज्ञान सेविता, आत्माराम वेद म्हणता कोठे कोठे चुकत असे. त्या त्या चुकीच्या दुरुस्ती करू लागले सद्गुरुमूर्ती. आत्मारामाचे संगती वेद म्हणती महाराज, कथा त्यांचे वेद्यायन तन्मय होती विद्वान. न होय सराफा वाचून किंमत त्या हिरांची. शेवटी समर्थाचे पाशी आत्माराम राहिली आदरेसी, मधु टाकुनी बक्षिसी जाणे कैसे आवडेल. प्रत्यही सेवा कारण यावे त्याने जलांब होऊन, चुकविले नाही काही दिन ऐसा एकनिष्ठ भक्त तो. समर्थांच्या पश्चात हाच होता मठात, पूजा अर्चा करण्याप्रत सद्गुरूंच्या समाधीची. मोबदला न घेता भली एकनिष्ठ सेवा केली, शेवटी त्याने चारपिली इस्टेट आपली महाराजा. इस्टेट अल्पसाचार, एक जमीन एक घर, येथे न दृष्टी किमतीवर देणे आहे भाग पहा. बिल्लिनीने रामाला बोरे देऊन वंश केला, तैसाच प्रकार हाही झाला म्हणून केले वर्णन. स्वामी दत्तात्रय केदार, दुसरा नारायण जामकर, निव्वळ दुधाचा ज्याचा आहार, तो दुधाहारी बुवा. ऐसे श्रोते तिघे जण स्वामींचे भक्त निर्वाण, ज्यांनी आपले तन मन समर्थचरणी अर्पिले. मोरगाव भाकरे नावाचा गाव बाळापूर तालुक्याचा, तेथील मारुतीपंत पटवाऱ्याचा वृत्तांत एका थोडासा. श्रोते त्या मोरगावात मारुतीपंताच्या शेतात, पिकाचे रक्षण करण्याप्रत ती माझी नामे माळी होता.
तो माळी खळ्या भीतरी निजले निश्चयांच्या उसरी गाढ झोपे लागला खरी ते अवसरी तयाला उलटून गेले 2 प्रहर कुंभाराचे 10-20 खर खळ्यात येऊनी दाण्यावर पडले असती पाड्याच्या राखणदार झोपी गेला गर्दबाजी आनंद झाला ते खाऊ लागले जोंधळ्याला राशीत तोंड घालुनी हा पांड्या मारुती पंत महाराजांचा होता भक्त म्हणून सद्गुराया प्रत लीला करणे भाग आले क्षणात जाऊनी मोरगावासी हाक मारली ती माझीसी अरे जागा होई त्वरेसी रासेसी गाढवे पडली ना ऐसे मोठ्याने बोलून ती माझीच जागे करून महाराज पावले अंतर्धान खळ्यामधून ते दबा ती माझी उठून पाहता गाढवे दिसली तत्वता म्हणे काय करू आता मालक राग भरेल की पिकांचे रक्षण करण्यासी त्याने ठेविले आहे मसी विश्वासघाताच दिशी झाला त्यांचा माझ्या हाते तो विश्वासला माझ्यावर मी निजता झालो निसुर रासही निम्म्यावर खाऊन टाकले गाढवांनी आता समजूत मालकाची कोण्या रीती घालू जाची पहा त्यावेळी मानाची किंमत होती लोकास ना तरी हल्लीचे नोकर निमक राम शिरचोर नफा तोट्याची तिळवर काळजी नसेल त्यांना मालकाच्या ती माझी तैसा नव्हता हळहळ लागली त्याच्या चित्ता म्हणे काय जाऊन सांगू आता मी पांड्या कारणे काही असो चुकीची माफी मागितली पाहिजे साची उदार बुद्धी मारुतीची आहे तो क्षमाच करील ऐसे मनाशी बोलून उदयास येता नारायण ती माझी गावात येऊन पाय धरी पंथांचे महाराज माझ्या झोपेनी बुडविले तुम्हा लागुनी 10-20 गाढवांनी येऊन रास खाल्ली की ती नुकसान किती झाली ती पाहिली खळ्या माझी जाऊन भली म्हणजे मज वाटेल बरे मारुती म्हणाले त्यावर खळ्यात यावया साचार वेळ ना मला तिळभर मी निघालो शेगावा दर्शन घेऊन सद्गुरूचे त्या गजानन महाराजांचे उद्या सकाळी धान्याचे काय झाले ते पाहिन ऐसे बोलून शेगावाला मारुती पंत येता झाला दर्शनासाठी मठात गेला 10-11च्या सुमारास महाराज होते आसनावरी जगू पाटील समोरी बाळाभाऊ बंद करी बसला जवळ पाटलांच्या मारुतीचे दर्शन घेता केले हास्यमदन तुझ्यासाठी मज कारण त्रास झाला रात्रीसी तुम्ही माझे भक्त होता मला राखण्याला होता झोपाळू नोकर ठेविता आणि आपण निजता कुशाल घरी मारुती काल रात्रीचा खळ्यात ती माझी झोपी गेला गाढवांचा सुळसुळाट झाला ते रास बक्षू लागले म्हणून मी जागे केले जाऊन ती माझी सबले रस सांभाळण्यास सांगितले आणि आलो निघून ऐसे कुण पटताशनी मारुतीचे जोडणी पाणी मस्तक ठेवून या चरणी ऐसे वचन बोलला मा सर्वस्वी आधार आपुलाचा हे साचार लेकराचा उगा भार मातेची आश्री असे नमुचे म्हणून जे काही ते अवघेच आहे आपुले आई सत्ता त्यावरी नाही तुम्हा विन कवणाची खळे आणि जोंधळा अवकाची आहे आपला ती माझी नोकर नावाला व्यवहार दृष्टी आहे की ब्रह्मांडाचे संरक्षण आपण करिता येतून लेकरासाठी त्रासपूर्ण माता सोसी वरच्यावरी मिले करू आपुले म्हणून या आपण केले खळ्यात ते जाऊन भले मोरगावी संरक्षण ऐसीच कृपा निरंतर स्वामी असावी माझ्यावर आताच जाऊन करीतो दूर नोकरीवरून ती माझीला ऐसे बोलता मारुती कौतुक वाटले समर्थाप्रती आणि भाषण केले निरीती ते आता अवधारा जिचे वेड्या ती माझीस नको मुळीच काढूस नोकरीवरून खास त्यांचे वर्म सांगतो तुला ती माझी नोकर इमानी खळ्यात गाढवे पाहुणी दुःखित झाला असे म्हणी ते म्या तेव्हाच जाणिले रात्रीची हकीकत तुला सांगवया प्रत आला होता भीत सकाळी ना तुझकडे ते तू म्हणालास त्याला मी जातो आहे शेगावला उद्या सकाळी खळ्याला येऊन या पाहिन ऐसे गुरुवचन ऐकले मारुतीसी चोज झाले पहा संतांचे कर्तृत्व भले कैसे आहे अगाध गाढवे खळ्यात पडलेली कोणी ना त्या सांगितली ती अंतर्ज्ञान जाणली गजाननाने श्रोते हो शके 1886 महाराज बाळापुरासी रस्ता गोष्ट झाली ऐसी ती थोडकी सांगतो तेथे सुखलाल बनशिलालाची एक बैठक होती साची
त्या बैठकी समोर महाराजांची स्वारी वेसली आनंदात. मूर्ती अवघी दिगंबर, वस्त्र नव्हते तिळभर, त्या पाहून भाविक नर नमन करून जात होते. तो होता हमरस्ता बाजारपेठेचा तत्वता, त्या पंथाने जात होता एक पोलीस हवालदार. नाव त्या हवालदाराचे नारायणच राजे होते साचे. समर्था पाहून डोके त्याचे फिरून गेले तत्काळ. तो म्हणे हा नंगा दूत मुद्दाम बसला पंथात. साधूना हा बोलू सत्य, त्याची उपेक्षा न करणे बरी. ऐसे बोलून जवळ गेला, अथवा दूत बोलू लागला. लाज कैसी नाही तुझला, नंगा बसतोस रस्त्यावरी. हे घे त्याचे प्रायचित्त, तुला मी देतो आज येथ. ऐसे बोलून स्वामी व्रत मारू लागला छडीने. वळ पाठोपाठवरी उठते झाले निर्धरी. परीना हवालदारावरी मारता हात आपला. ऐसे येते दवा पाहुण एक गृहस्थाला धावून. आपल्या दुकानामधून कुंडीवाला नाम ज्याचे. तो म्हणे हे हवालदार तू विचार काही कर. उगेच सत्व पुरुषावर हात टाकणे बरे नव्हे. काकी संताचा कैवारी एका आहे श्रीहरी. वळ त्याच्या पाठीवरी उठले ते कान दिसले तुला. या कृत्याने तुझा अंत जवळी आला अत्यंत. आजारीच मोडतो पथ्य मरावया कारणे. तेच तू आज केले येन काही बरे झाले. अजून तरी उघडे डोळे माफी माग गुन्ह्याची. हवालदार म्हणे माफीचे कारण मसी न मागण्याचे. कावळ्याचे शापेसाचे काय ढोरे मरतील. हा नंगा दोत हलकट बसला पाहून बाजारपेठ. तोंडाने गोष्टीचा वट अचाट ऐसा करीत हा. ऐशा डोंग्याला मारणे ईश्वरी तरी मानिल गुणे. तरी मंगण्या या कारणे जागाच नाही राहिली. तेच पुढे सत्य झाले हवालदार पंचत्व पावले. त्या बाळापूर नगरीत भले आपण केलेल्या कृत्याने. एका पंधरवड्यात हवालदाराच्या अवघ्यात आप्त होते झाले भस्मीभूत एका साधूस मारल्याने. म्हणून अवघ्या लोकांनी साधू समोर जपुणी वागावे प्रत्येकाने खरे कळेपर्यंत. नगर जिल्ह्यात संगमेनर प्रवरा नदीचे काठावर गाव अति टुमदार त्याचे वर्णन करवेना. अनंत फंदी नावाचा कवी जेथे झाला साचा. तेथील हरी जाखड्याचा एकात्म्य वृत्तांत हा. हा हरी जाखडी माद्यादीन होता यजुर्वेदी ब्राह्मण. गावोगाव फिरून पोटा फुले भरितसे. तो फिरत फिरत शेगावासी आला समर्थ दर्शनासी. बसता झाला पायापासी श्री गजानन स्वामींच्या. तो हजारो घेती दर्शन, कोणी ब्राह्मण भोजन, कोणी खडी साखर वाटून नवस केलेला फेडती. तई हरे मने चित्तासी हा केवढा ज्ञानरासी. येऊन या पायापाशी विन्मुख जाणे भाग मला. काकी देव खडतर माझे आहे साचार. निवळ पर्वत खडकावर हरळ उगवेल कोठुणी. आज अन्न मिळाले उद्याचे कोणी पाहिले. ऐसे करीत संपले दिवस माझे आजवर. संग्रहासी नाही धन शेतवडा मळा जाण. मी ना मुळीच विद्वान मला कन्या कोण देईना. हे स्वामी गजानन सच्चिदानंद द्यागणा. संसार सुखाची वासना झाली म्हणे बलवंतर. ती तू पूर्ण करावी मुले लेकरे मला व्हावी. प्रथम बायको मिळावी कुलीन अज्ञाधारक. ऐसे जो इच्छी मनात तोच त्याच्या अंगावर्त. तुंकते झाले स्फुरणात इच्छेस त्याच्या जाणुनी. या हरी जाकड्याने बाबूच्या मागला मजकारणे. म्हणून आले थुंकणे या मूर्खाच्या अंगावर. संसारापासून सुटावया लोक भजती माझ्या पाया. याने येते येऊन या संसार सुख मागितले. पहा जगाची रीत कैसी अवघेच इच्छती संसारासी. सच्चिदानंद श्रीहरीसी पाहण्यानं कोणी तयार. ऐसे आपण असी बोलले पुन्हा जाकड्यासी पाहिले. जे जे तो इच्छिले संप्रत काळी मनात. ते ते अवघे होईल पूर्ण पुत्र पौत्र तुझ लागून. होतील संग्रामासी धन तेही तोडके राहील. जा आता परत घरा सुखे करी संसारा. कृत सावा परमेश्वरा आठवे वेळा विसरू नको. ऐसे दयासी बोलून प्रसाद म्हणून थोडके धन. दिले हरी जाकड्या कारण लग्न स्वतःचे करावया. हरी जाकड्या संगमनेरी सुखी झाला संसारी. महाराजांची वाणी खरी ती कोटून खोटी होईल. ऐसाच एक निमन कर गोविंदाचा कुमार. रामचंद्र नामे साचार ओहर सिंहरच्या हुद्द्यावरी. बेंद्रे वासुदेव सर्वेहर होता त्यांच्या बरोबर. तो आणि निमन कर
आले मुकणा नदीवरी. हा मुकणा नाला डोंगरात आहे सह्याद्री पर्वतात. इगतपुरी तालुक्यात बुधहो नाशिक जिल्ह्याच्या वनश्री ती रमणीयंती. तिचे वर्णन करू किती, हरिण बालके बागडती निर्भयपणे काननात. फुलभारे तरुवर वाकले असती अफार, वन्य पशुप्रीती स्वेर बिपट लांडके ते ठाया. असो या मुकण्या नाल्यापासी जवळ एका कोऱ्यासी, जल एका जलाच्या प्रवासी कपिलधारा नाम असे. तेथे प्रत्येक पर्वणीस भाविक येती स्नानास, लौकिक याचा सपास तीर्थ म्हणून पसरलासे. असो एका पर्वणीसी निमोणकर गेले स्नानासी, योगाभ्यास थोडा यासी येत होता विविध हो. तो पूर्ण होया म्हणून इच्छित होते त्याचे मन, गोसावी वैराग्य लागून पसू लागला तिथल्या. नाही नाही माहित मात ऐकू येई सर्वत्र, तेने निमोणकर चिंतात हताश पूर्ण झाला. काय करू देवा आता, मला योग्य भाषेची कविता खोटे भेटेल तत्वता, ती कृपा करून सांगणे. तो कपिलधारेवरी एक पुरुष देखील अधिकारी, ज्याचे हात गुडघ्यावरी येऊन सहज लागले. उंच बांधा मुद्रा शांत बसला होता ध्यानास्थ, त्यात घातले दंडवत निमोणकराने अष्टांगेसी. बराच वेळ झाला जरी योगीन काही बोले तरी, अस्तमानाची वेळ खरी समीप येऊ लागली हो. पोटी ना अन्न तिळभर बिराड राहिले बहुवधुर, कपिलधारेचे धरून नीर तुंब्यात गोसावी निघाले. ते निमोणकर म्हणे समर्था, अंत माझा किती पाहता, ठाऊक असल्या योगगाथा मशी काही शिकवा हो. तो अखेर अस्तमानी बोलते झाले कैवल्यदानी, हा चित्रपट घेऊनी जा आपले काम करी. सोडाक्षरी त्यावर मंत्र लिहिला आहे तोर, त्याचा वाणीने निरंतर जप आपला करावा. मंत्रप्रवाहाने थोडा भूत योगे येईल तुझ प्रत, योग मार्ग हा अत्यंत कठीण सर्व योगामध्ये. गोगलगायी पकिडा हिमालया न देईले वेडा, सागरीचा शिंपकिडा मेरू पर्वता न जाय कधी. नीटाचा केला यत्न ब्रह्मचर्य सांभाळून, येथील 10-5 आसन धोती नोती केल्यावरी. जापुडे न विचारी मला, हा घे देतो प्रसाद तुला. ऐसे बोलून उचलीला एक तांबडा खडा करे, तो देऊन या मजसी गुप्त झाले पुण्यराशी. तेच पुढे नासिकासी गंगेवरी भेटले त्या पाहून निमोणकर गेले धावत साचार. शिर ठेवून पायावर प्रश्न त्यासी ऐसा केला, महाराज माझा कंटाळा का हो आपणच का केला. आपल्या नाव गावाला न सांगताच गेला की. महाराज डोळे वटारून बोलते झाले त्या कारण, तांबडा खडा देऊन नाव माझे कथिले म्या. नर्मदेचा गणपती तांबडा असतो निश्चिती, तू मूळचाच मूढमती रहस्य त्यांचे न जाणिले. म्हणून त्यांचे गुढ तुला पडते झाले जाणू मुला. मी राहतो शेगावाला गजानन हे नाव माझे, धुमाळ सदनापर्यंत चाल माझ्या समवेत. पुन्हा भेटी तुझ प्रत होईल माझी ते ठाया. ऐसे बोलून निघाले महाराज रस्त्यात गुप्त झाले, बिरबिरी पाहू लागले चौकडे निमोणकर. कंटाळून अखेरी धुमाळाच्या आले घरी, तो गजानन महाराज ओसरीवरी बसले से पाहिले. मौनीच करू वंदन कथिले धुमाळा कारण, कपिलधारे पासून जे का झाले इथवरी. ते ऐकून धुमाळाला अतिशय आनंद झाला, तो म्हणे योगी राजाला, वान कशाची सांगमच. हे अवघ्या सामर्थ्याची खाणणी संशय आहे तसाची, सार्वभौम पदाची त्याच्या पुढे न किंमत. जो तांबडा खडा तुसी दिला तो ठेवून पाटासी, करणे पूजा अर्चेसी सद्भावे निरंतर. योगाभ्यास ही समोरी त्या खड्याच्या आदरे करी, त्यांच्या कृपेने काहीतरी योगाभ्यास येईल. तेच पुढे झाले सत्य, योगाभ्यास थोडा बहुत आला निमोणकरा प्रत. श्री गजानन कृपेने एकशे गावचा रहिवासी, तुकाराम कोकाटे प्रेयसी, त्याची संतती यमसदनासी जाऊ लागली उपजदाच. म्हणून त्याने समर्थाला एकदा नवसैसा केला, जरी देशील संततीला दीर्घायुष्य गुरुराया. तरी एक मुलगा त्यातून तुसी करी अर्पण, मनोरथ त्यांचे पूर्ण केले श्री गजानन स्वामीने. 2-3 मुले झाली
परी नवसाची न राहिली, आठवण तुकारामा भली संततीच्या मोहाने. तो थोरला मुलगा नारायण रोग झाला त्या कारण, औषधोपचार केले जाण परी न आला गुण काही. नाडी बंद होऊ लागली, नेत्रांची दृष्टी थिजली, दुगदुगी मात्र उरली होती त्यांच्या छातीला. ती स्थिती पाहून तुकारामा झाली आठवण, नवस केल्याची ती जाण एकदम त्या समयाला. तुकाराम म्हणे गुरुराया, हा पुत्र माझा वाचलिया, अर्पण करीन सदया सेवा तुमची करण्यास. ऐसा वचन बोलत होता शनी, नाडी आली ठिकाणी, हळूहळू नेत्र उघडूनी पाहू लागला बाल तो. व्याधी बरी झाल्यावर तो नारायण नामे कुमार, आणून सोडला मठावर नवस आपला फेडावया. तो नारायण अजुनी आहे त्या ठिकाणी, बोललेला नवस कोणी महाराजांचा चुकू नये. हेच सांगण्या लोकाप्रत नारायण आहे जिवंत, शिगावी त्या मठात संत चरित्रणा कादंबरी. असो पुढे आषाढ मासी महाराज गेले पंढरीसी, घेऊन हरी पाटलासी विठ्ठलासी भेटावया. जो सर्व संताचा देह विशेषाचा, जो कल्पतरू भक्ताचा कमलानाभेश्वर, जो गो जगद्दाता जगतपती वेद ज्याचे गुण गाती, जो संतांच्या वसे चित्ती रुक्मिणीपती त्यागण. पंढरीचा आले गजानन, चंद्रभागेचे केले स्नान, गेले घ्याया दर्शन पांडुरंगाचे राऊळी. हे देवा पंढरीनाथा, हे अचिंता दैवा समर्था, हे भक्त परेशा रुक्मिणीकांता, एक माझी विनवणी. तुझ्या आज्ञेचे आजवर ब्रह्मन केले भूमीवर, जे जे भाविक होते नर त्यांचे मनोरथ पूर्ण केले. आता अवतार कारणे संपले, हे तू जानसी वाहिले, पुंडलिक वरदा विठ्ठले जाया आज्ञा असावी. देवा मी भ्रातपदासी, जाव्या इच्छितो वैकुंठासी, अक्षयीचे राहवयासी तुझ्या चरण सानिध्य. ऐसे करून विनवणी समर्थांनी जोडले पाणी, अश्रू आले लोचनी विरहरींचा सहाविना. हरी पाटीला जोडून हाता पोसू लागला पुण्यवंता, अश्रू का हो सद्गुरुनाथा आणले लोचनी ए वेळा. किंवा मी काही सेवेला चुकलो आहे दयाळा, म्हणून आपणा खेद झाला ते सांगा लवलाही. महाराज म्हणाले त्यावर, हरी पाटलांचा धरून कर, सांगितले तरी न कळणार त्यांचे वर्म बापा तुला. तो विषय खोल भारी, तू न पडावे त्या भीतरी, इतकेच सांगतो श्रवण करी, संगत माझी थोडी असे. चाल आता शेगावाला तू आपल्या ठिकाणाला, तुमच्या पाटील वंशाला काही न कमी पडेल. पंढरीचे मावंदी केले शेगावा माझी भले, चित्त चिंतेने व्याप्त झाले मात्र हरी पाटलाचे. तो म्हणे मंडळीस, महाराज बदले पंढरीस, संकट राहिले थोडे दिवस माझी विठूच्या रावळी. पुढे श्रावण मास गेला, शीलता आली तनुला, पुढे भाद्रपदास आला, काय झाले ते ऐका. गणेश चतुर्थीच्या दिवशी महाराज म्हणाले अवघ्यासी, आता गणपती बोलवण्यासी यावे तुम्ही मठात. कथा गणेश पुराणात ईशा परे आहे ग्रंथित, चतुर्थीच्या निमित्त पार्थिव गणपती करावा, त्याची पूजा अर्चा करून नैवेद्य करावा समर्पण. दुसरे दिवशी विसर्जन बोळवावा जलामध्ये, तो दिवस आज आला तो साजरा पाहिजे तू केला. या पार्थिव देहाला तुम्ही बोळवा आनंदे, दुःख न करावे यत्न किंचित, आम्ही आहोय ते स्थित. तुम्हा सांभाळण्याप्रती सत्य तुमचा विसर पडणार नसे. हे शरीर अवस्था परी बदलणे आहे निर्धारी, ऐसे गीताशास्त्रांतरी भगवान वदला अर्जुना. जे जे ब्रह्मवेत्ते झाले त्यांनी त्यांनी ऐसेच केले, शरीर वस्त्रांनी वदिविले हे काही विसरू नका. चतुर्थीचा उगा दिवस अनंता माझी काढेला खास, बाळाबाहूंच्या धरले खरास असनी आपल्या बसविले. मी गेलो ऐसे मानू नका, भक्तीत अंतर करू नका, कदा मज लागे विसरू नका, मी आहे येथेच. ऐसे भाषण करून योगी दिले असे प्राण, तिला मस्तकी ठेवून त्या महात्म्या पुरुषाने. शके 1832 साधारण नाम संवत्सरास, भाद्रपद शुद्ध पंचमीस गुरुवारी प्रहर दिवसाला प्राणरोदिता शब्द केला. जे गजानन ऐसा भला सचिदानंद ही लीन झाला शेगावा माझारी. देहाचे ते चलन वलन पार गेले मावळून, स्वामी समाधीस्थ पाहून लोक हळूहळू लागले.
पुकार झाली गावात, स्वामी झाले समाधीस्थ. ऐसे एकता मात, हृदय पिटती नारी नर. गेला गेला साक्षात्कारी, चालता बोलता श्रीहरी. गेला गेला कैवारी, आज दीनजनांचा. गेला आमचा विसावा, गेला आमचा सुख्य ठेवा. विझाला हा ज्ञान दिवा, कालरूपी वाऱ्याने. अहो गजानन स्वामी समर्था, आता आम्हास कोण त्राता. कारे इतक्यात पुण्यवंता, गेला साम्मा सोडून. मार्तंड पाटील, हरी पाटील, विष्णू बंकटलाल. ताराचंद प्रेमळ, भक्त स्वामीचा जो असे. श्रीपतराव कुलकर्णी, मठा माझे जमले जाणी. विचार केला अवघ्यांनी, ऐशा रीती श्रोते हो. आज आहे पंचमीचा दिवस, समाधी न द्या स्वामीस. हळूपाळीच्या लोकास, येऊ द्या हो दर्शना. आता पुढे ही मूर्ती लोपणार आहे निश्चिती. अस्तमानापर्यंत ती लोकांची ती वाट पहा. ज्यांच्या नशिबी असेल तयांना दर्शन घडेल. नका करू आता वेळ, ज्या सुत धाडा चुईकडे. गोविंद शास्त्री डोणगावचे, एक विद्वान होते साचे. ते बोलिले आपल्या वाचे, सर्व लोकास ऐनी रीती. त्यांच्या आवडत्या भक्तासी ते दर्शन देतील निश्चयसी. तोपर्यंत प्राणासी मस्तकी धारण करतील. त्यांची प्रचिती पाहावया, नको कोटे लांब जाया. पहा लोणी ठेवून या, हे दवा मस्तके स्वामींच्या. लोणी ठेविता शिरावरी, ते पगळू लागले निर्धारी. जो तो त्याचे कौतुक करी, बल हे योगशास्त्राचे. तो प्रकार पाहता गोविंद शास्त्री झाला बोलता. एक दिवसाची काय कथा, हे राहतील वर्षभर. निसंशय शास्त्री तिथं, परी हे करणे अनुचित. आवडते अवघ्या रिया भक्त, समाधी द्या स्वामीला. ते अवघ्यास मानवले, स्वामी पुढे आदरे भले. भजन त्यांनी मांडले, हजार टाळ जमवला हो. दूरदूरच्या भक्ताप्रत, स्वामी जाऊन स्वप्नात. आपल्या समाधीची मात, कळवी ते झाले विविध हो. तया ऋषी पंचमीला, अपार मेळा मिळवला. लोकांचा तो शेगावाला, घ्या दर्शन स्वामींचे. रथ केला तयार, दिंड्या आल्या पार. सडे घातले रस्त्यावर, गोमयांचे बायांनी. रंगवल्या नानापरी, काढू लागल्या चतुरनारी. दीपोत्सव झाला भारी, त्या शेगाव ग्रामाला. मूर्ती ठेवली रथात, मिरवणूक निघाली आनंदात. रात्रभरी शेगावात, तोना थाट वर्णावे. वाद्यांचे नाना प्रकार, दिंड्या मिळाल्या अपार. होऊ लागला भजन गजर, विठ्ठलांच्या नावाचा. तुळशी बुक्का गुलाल फुले, भक्त उधळू लागले. फुलाखाली झाकून गेले श्री गजानन महाराज. बर्फी पेड्याच नाही मिती, लोक वाटती खिरापती. कित्येकांनी रथावरती रुपये पैसे उधळिले. हिशी मिरवणूक रात्रभर, शेगावी निघून अखेर. उदयासे येता दिनकर, परत आली मठात. समाधीच्या जागेवरी, मूर्ती नेऊन ठेवली खरी. रुद्राभिषेक केल्यावरी, अखेरच्या देहाला. पूजा केली पंचोपचार, आरती उजळली अखेर. भक्तांनी केला नामगजर, गजाननाचा नावाचा. जय जय अवलिया गजानना, हे नर देहधारी नारायणा. अविनाश रूपानंद घना, परत्परा जगतपते. ऐशा भजना भीतरी, मूर्ती ठेवली आसनावरी. उत्तराभिमुख साजरी, शास्त्रमार्गाप्रमाणे. अखेरचे दर्शन अवघ्यांनी घेतले जाण. जय स्वामी गजानन, ऐसे मुखे बोलुनी. मीटर गजांबीर, यांनी ती भरली गार. शिळा लावणी केले द्वार, बंद भक्तांनी शेवटी. 10 दिवसापर्यंत समाराधना चालली तेथ. घेऊन गेले असंख्यात लोक स्वामींच्या प्रसादा. खरोखरीच संतांचा अधिकार तो थोरसाच्या. सार्वभौम राजाचा पाड नाही त्यांच्या पुढे. स्वस्ती श्री दास गुणविरचित हा श्री गजानन विजय नाम ग्रंथ. भाविका दाओ संपंत, भक्तिहरींची करावया. शुभम भवतु, श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य 19वे समाप्तम. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.